त्यांच्या मुखातून शाहू महाराजांचं कौतुक किंवा शाहू महाराजांचं शौर्य का पुढे आलं नाही, किंवा कोणताही इतिहासकार, इतिहास संशोधक शाहू महाराजांचा इतिहास पुढे नेण्यासाठी का तयार झाला नाही, अशा असंख्य प्रश्नांनी मनात काहूर मासलं होतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की शाहू महाराजांचा इतिहास जर पुढे यायचा असेल तर पहिला मैदानात उतरावं लागेल, भूमीत उतरावं लागेल. आणि म्हणूनच आम्ही हा पालखी सोहळा आयोजित केला. आज आम्ही 2 वर्षाचा अनुभव सांगायला गेलं तर हा मे महिन्याचा कालावधी अत्यंत ऊन असतं, प्रचंड ऊन असतं. आणि या प्रचंड उन्हामध्ये हे सगळे शाहू सेवक, म्हणजे आजकाल असं म्हणतात की लोकांना वेळ नाही, मला हे, पण ज्याला आवड असते तो काही करू शकतो. आज आम्हाला इतिहासाची तळमळ आहे, कुठेतरी शाहू महाराजांचा इतिहास पुढे यावा यासाठी आम्ही झटत आहोत. पुढे जाऊन हे कार्य कोणत्या स्वार्थासाठी नाहीये, तर हे कार्य राजासाठी आहे. ज्या शिवछत्रपतींनी या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार करण्याचं स्वप्न बघितलं, ते स्वप्न शाहू राजांनी पूर्णत्वास आणलेलं आहे. तब्बल हिंदुस्थानासारख्या खंडप्राय देशावर 42 वर्षांचा राज्यकारभार केलाय. विचार करा, या राजाची 3 लाख कागदपत्र पुण्याच्या पुरावले खात्यामध्ये पडून आहे. त्याचा जर आज अभ्यास झाला तर या शाहू राजाचा इतिहास किती पुढे. म्हणजे ते एक वाक्य आहे, शाहिरांनी सुद्धा सांगितलं होतं की दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे वाक्य शाहू राजांसाठी आहे, कारण त्या काळात शाहू महाराज या साताराच्या भूमीत बसून ठरवायचे की दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार. 17 वर्ष कैदेत असताना शाहू महाराजांना तब्बल 9 वेळा धर्मांतराची धमकी देण्यात आली होती. आपल्या आईपासून काही काळाकरता अलग ठेवण्यात आलं होतं. पण या काळात शाहू महाराजांनी एकच ध्येय ठेवलं होतं की नाही, आपल्याला स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार करायचा. या राजाने भली हातात तलवार घेऊन युद्ध केलं नसेल, परंतु एक इंग्रज अधिकारी शिवरायांवर म्हणतो की रणभूमीतले शिवराय परवडले, ते समोर तरी दिसतात की ते काय करणार आम्हाला समजेल, परंतु बुद्धीच्या जोरावर किंवा युक्तीच्या जोरावर असणारे शिवराय परवडणार नाही, कारण त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात काय चाललंय ना हे आम्ही ओळखू शकत नाही. आणि हाच आदर्श शाहू छत्रपतींनी घेतला. शाहू महाराजांनी तलवारीने युद्ध नसेल केलं, परंतु युक्तीच्या जोरावर, केवळ बुद्धीच्या जोरावर या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. या राजाचा इतिहास आज आपल्याला कुठेतरी पुढे आणायचा आहे. खरं तर गांगवली या दरम्यानची राजधानी सातारा, मग मराठ्यांची राजधानी सातारा काय आणि ही सातारा भूमी कोणी वसवली आणि या सातारा भूमीचं महत्व काय हे आज आम्हा सातारकरांना दाखवून द्यायचंय. आणि म्हणूनच पुढच्या वर्षीपासून 3 वर्ष झाली, प्रतिसाद वाढत चाललाय. गावोगावी शाहू महाराजांच्या पालखीचं स्वागत होत चाललंय. शाहू महाराजांचा चेहरा, म्हणजे शिवराय कसे दिसायचे आपल्याला माहित नव्हतं, परंतु एक प्रतिमा समोर आली, आपण त्यांना शिवराय संबोधू लागलो. आज शाहू महाराजांचा चेहरा आम्ही कुठेतरी पुढे आणलाय. अपेक्षा एवढी करेल की इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक कुठेतरी जाऊन शाहू महाराजांच्या चारित्र्यावरती इतिहास लिहितील, त्यांचा इतिहास पुढे आणतील. आणि हाच आम्हा शाहू सेवकांचा अट्टहास आहे, कारण या उन्हाच्या तळपत्या लाव्यात आम्ही एवढं गांगोलीपासून सातारपर्यंत प्रवास करून येतोय. हे कार्य कोणत्या स्वार्थासाठी नाही, हे कार्य छत्रपतींसाठी आहे. आणि म्हणूनच आज इथे एवढी गर्दी आहे. एक दिवस असा येईल, गांगवलीच्या घरातल्या प्रत्येक दारोदारी रांगोळी सजली जाईल आणि या सातारच्या हे पूर्ण रोड आहे ना, त्या पूर्ण रोडवरती प्रत्येक सातारकर अभिमानाने उभा असेल आणि शाहू राजांचा इतिहास त्यांच्या पुढे ऐकण्यासाठी तो तयार आणि तत्पर. एवढीच अपेक्षा करेल की या राजधानी साताराचं महत्व शाहू महाराज आहेत. राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि शंभूपुत्र शाहू महाराज यांच्यामध्ये फरक आहे. आणि याच शंभूपुत्र शाहू महाराजांचा इतिहास पुढे यावा
यासाठी सातारकरांनी साथ देणं तेवढंच गरजेचं आहे. मी अपेक्षा करते की पुढच्या वर्षी इथे प्रचंड गर्दी असेल, हळूहळू ही गर्दी वाढत जाईल आणि शाहू महाराजांचा इतिहास कुठेतरी पुढे येत जाईल. ज्या येसुराणींनी शाहूराजांना घडवलं, खरं तर 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत येसुराणी आणि शाहू महाराज होते. विचार करा, स्वार्थ त्यागाची सगुण मूर्ती म्हणून येसुराणीनं संबोधलं जातं. स्वार्थ त्यागाची सगुण मूर्ती का? कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या महाराष्ट्राच्या सिंहासनावरती शाहू महाराजांना बसवायला हवं होतं, परंतु येसुराणी यांनी स्वार्थ बाळगला नाही, तर येसुराणी यांनी राजाराम महाराजांना महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसवलं. म्हणजे केवढा मोठा त्याग आहे या स्वराज्यासाठी. 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहून त्यांनी आपली आबरू कशी जपून ठेवली असेल. अनेक प्रश्न मनात पडतात, परंतु ज्याप्रमाणे जिजाऊ आणि शिवरायांचं नातं आहे, त्याचप्रमाणे येसुराणी आणि शाहू राजांचं नातं आहे आणि हेच शाहू महाराज आपल्याला पुढे आणायचे. यासाठी प्रत्येक जणाने पुढे येऊन तत्पर होऊन शाहू महाराजांचा इतिहास पुढे आणण्यासाठी नेहमी पुढे यावं, मी हीच अपेक्षा व्यक्त करेन. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहू महाराज.